गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या दुर्गम भागात अनेक अडचणींना तोंड देत काही कुटुंबे आजही वास्तव्यास आहेत. आसपास घनदाट जंगल परिसर, वन्य प्राण्यांचा मुक्त वावर आणि निसर्गाचे रौद्र रूप अशा आव्हानांना तोंड देत ही कुटुंबे जीवन जगत आहेत. अशाच एका दुर्गम भागात राहणारे हे एकटेच कुटुंब व दाट धुक्यात हरवलेले त्यांचे छोटेसे टुमदार कौलारू घर. या घराकडे पाहताना सृष्टीने जणू काही याला स्वतःच्या कवेत घेतल्याचाच भास होतो. आज याच कुटुंबाचा जीवन प्रवास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. धुक्यात काय होतं, वाटा सापडत नाहीत. मग आता परत खालनं जाऊ. या घनदाट जंगलात ते एकमेव कुटुंब, एकमेव घर आहे. आज आपण त्यांची भेट घेण्यासाठी आलोय. तर या ठिकाणी असणाऱ्या वाऱ्यामुळं आणि पावसामुळं या घराची झालेली अवस्था आपण या ठिकाणी बघू शकतोय. बाबा आहे का? येऊ का आत? राहू दे, आम्ही भिजलोय पूर्ण. भेटायला आलो. ह्या रानात एकटंच घर आहे तसं तुमचं? आणि हे नाही लावल्या ना, हा. ते फेकल तिकडे मोर टाकी. वारा इतका असतो. वारा इतकं भयान वारा इथं बरोबर. वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. जास्त हे दाबलं नाही ना, हे राहणारच नाही आम्हाला. पावसा आम्ही राहू कसं, हे उडवलं तर आम्हाला कुठे जाणार आम्ही? आहे का कोण? बरोबर. थंड एकदम. हा, गरमीमध्ये आम्हाला काय त्रास होतो. महाबळेश्वर खाली असल्यामुळे इथून तुम्हाला जरा हे बरं हा, वाटतं, बरोबर. थंड येतं. पाण्याचं कसं काय आता प्यायचं? हा, प्यायचं पाणी पाणी होय कुठे प्यायचं, पाय आणतोय, झाली आणतोय. शुभ सकाळ, शिव सकाळ मित्रांनो. मी निशांत तावडे स्वागत करतो आपले युट्यूब चॅनल निशांत तावडे व्लॉग्स मध्ये. आज आपण जो प्रवास करतोय ते विस्तीर्ण पठार आहे. तर हा इतका सुंदर परिसर आहे आणि अशा या पठारावरती एक कुटुंब गेल्या अनेक वर्ष एकट्यानेच आयुष्य जीवन जगतंय. आसपासचं हे निसर्गरम्य वातावरण, ही फुलं, धुक्याची चादर आता तुम्ही बघू शकता. अक्षरशः हे ढग अंगावरून वाहत आहेत. तर अशा वातावरणात ते कुटुंब गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. तर त्यांचा जीवन प्रवास, या वातावरणात राहताना त्यांना येणारे अनुभव, त्यांच्यापर्यंत पोहोचेस तोपर्यंतचा प्रवास खूप छान असा होईल. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर आता आपण ह्या वातावरणातनच त्यांच्या घराकडे वाटचाल करतोय. वाटेत काय कसं आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवेन. चला. गर्द झाडी आणि दाट धुक्यात हरवलेल्या वाटा, यातून आमचा प्रवास सुरू झाला. ह्या तुम्हाला मागे आता वाटा दिसत असतील. तर इतक्या झाडीतनं, दाट झाडीतनं ह्या वाटा गेलेल्या आहेत ना, आणि आजूबाजूला पसरलेली धुक्याची चादर. तर यातून वाट काढत जाणं थोडंसं अवघड आहे. वाटा चुकण्याची शक्यता दाट आहे, कारण धुकं भरलंय आजूबाजूला. आणि रस्त्याची माहिती किंवा तुम्हाला दिशांचं ज्ञान असणं सह्याद्रीमध्ये अशा वेळी खूप गरजेचं पडतं. तर आपण मागचा अनुभव सर्व आपला उपयोगी येतो या ठिकाणी, आणि त्या जोरावरती आपण आता पुढं या सर्वातून वाटचाल करतोय. वाटा या ओळखीच्या वाटत असल्या तरी चालताना काही वेळा त्या चुकू शकतात. त्याचा या प्रवासात आम्ही अनुभव घेतला. तुम्ही काय इकडे गुरं राखताय का? गुरां मागं आले. धुक्यात काय होतं, वाटा सापडत नाहीत. मग आता परत खालनं जाऊ. बर बर, पुढून जायचं. ठीक ठीक. पावला पावलांवर निसर्गाचे रूप पाहून मन थक्क होत होते. आपण आता चालतोय ते नुसतं चाललं नाहीये, निसर्गाचा खरा अनुभव, खरी प्रचिती, जे निसर्ग सौंदर्य असतं ते अनुभव. वाटेवरती चालताना कौतुक करणं कमी आहे, अशा गोष्टी नजरेस पडतायत. वाटेत सरपटणाऱ्या प्रजातीमधील एक देखणा जीव नजरेस पडला. रस्ता हा सुंदर असला की प्रवासाचा थकवा येत नाही असे म्हणतात. आज त्याची प्रचिती येत होती. झाडांची दोन्ही बाजूला कमाने, ही कुठली अरेंजमेंट नाहीये, निसर्गाने हे या ठिकाणी स्वतःहून केलेली अरेंजमेंट. या ठिकाणी कोणी हे असं लावलेलं नाही किंवा काही नाहीये. हे सुख जे असतं ते घरात बसून मिळण्यासारखं नाहीये. सह्याद्री करतानाच आपल्याला हे सुख मिळतं. आपली आता वाटचाल त्यांच्या घराकडे चालू आहे. चला. गर्द झाडी आणि दाट धुक्यातून पाऊण तासाच्या वाटचालीनंतर आम्ही घरापासून काही अंतरावर येऊन पोहोचलो. फायनली 2 तास चालून अंतर कापून आलोय. तर आसपास तुम्हाला हे धुक्यानी किंवा ही ढगांची चादर आहे. तर अशा या वातावरणात, या घनदाट जंगलात ते एकमेव कुटुंब, एकमेव घर आहे.
आज आपण त्यांची भेट घेण्यासाठी आलोय. ही जी धुक्याची चादर किंवा ही ढगांची चादर पसरलेली आहे, तर याच्यामध्येच आतमध्ये थोडंसं अजून चालत जायचंय. तिथंच ते घनदाट जंगलात हे घर आहे. तर त्या घरातल्या लोकांचा आज जीवन प्रवास आपण बघणार आहोत. आणि या सर्व निसर्गरम्य वातावरणात आपण आता वाटचाल करत या ठिकाणापर्यंत पोहोचलोय. तर इथून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावरती ते घर आहे. चला. दाटलेले धोके, निसरड्या पायवाटा यातून वाट काढत अखेर आम्ही घरापाशी येऊन पोहोचलो. घरापाशी येताच येथील निसर्गाचे रौद्र रूप नजरेस पडले. वाटेत जाताना आपल्याला हे घर लागले आणि याच्या मागे ते एकमेव घर आहे. तर या ठिकाणी असणाऱ्या वाऱ्यामुळं आणि पावसामुळं या घराची झालेली अवस्था आपण या ठिकाणी बघू शकतोय. अक्षरशः अख्खं घर वाऱ्याने उलटवून टाकले आणि प्रचंड पाऊस आणि वाऱ्यामध्ये या घराची ही पडझड आणि अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि आपल्याला जे जायचंय ते घर याच्या मागे आहे. आपण आता घरापर्यंत पोहोचलोय. तर आसपास संपूर्ण हा जंगल परिसर आहे आणि त्याच्यामध्ये हे एकमेव घर आहे. तर आता घरामध्ये बघूया कोणी आहे का आणि थोडंसं तिथल्या लोकांशी गप्पा गोष्टी करू. गर्द झाडीत आणि दाट धुक्यात हरवलेले हे कौलारू घर पाहताना हे लोक निसर्गाच्या आव्हानांना तोंड देत अशा वातावरणात या ठिकाणी कसे काय राहत असावेत याचे आश्चर्य वाटले. झाडावर वाढलेले शेवाळ आणि गवताचे झाप लावून हे झाकलेले घर येथे बेफाम कोसळणाऱ्या पावसाची साक्ष देत होते. घरापाशी येताच घरामध्ये कोणी आहे का, आम्ही आत येऊ का, असा आवाज देताच आतून आलेल्या उत्तराने या रानमाणसांच्या मनाचे श्रीमंतीचे दर्शन झाले. बाबा आहे का, येऊ का आत? नाही विचारलं. नाही, मुंबई नाही, पुणे नाही, रान माणसं आहे तुम्ही, आपले रानात राहणारी. हा, मुंबई पुण्याला विचारून यावं लागतं. येऊ का? हा हा, बरोबर. लाईट नाही का काय? आहे ना, राहू दे, आम्ही भिजलोय पूर्ण. भेटायला आलो. किती वर्ष झालं असं तुम्ही राहताय रानात? काय बाबा, आता किती वर्ष राहते काय करत. कसा आहे तो? कसा की भिजला असा कुठे? नाही राहू द्या. नाही बसा खाली. हा, जेवलो आताच जेवलो बाबा. किती वर्ष झाली तरी असं राहताय तुम्ही? अहो बरंच वर्ष. काय आता हे रात्री आहे. तुमचं काय नाव? माझं नाव बाबूराव डोईफुडे. बाबूराव डोईफुडे. हा. मग ह्या रानात एकटंच घर आहे तसं तुमचं? हो, एकलंच आहे बाबा. किती वर्ष तरी म्हणजे अंदाजे? हवा अंदाज लय वर्ष आहे बाबा. पिढ्यान पिढ्या. बसा की आजी, बसा. आजी बसा बसा आजी. बसा बसा. बस की म्हातारी गाडी. तुम्ही किती पिढे येते राहताय? किती पिढ्या पिढ्या झाल्या राहतोय. काय हो असं काय आज राहतोय का बाबा का 2 दिवस असे? घर बाहेर झाकून वगैरे ठेवलंय? पाऊस, तुफान पाऊस असतो है ना? पण पाऊस आहे ना. हे झाकले काय, हे पाणी बिणी आत उडतंय हा. कौलातनं. आणि हे नाही लावल्या ना, ते फेकल तिकडे मोर टाकी. वारा इतका असतो. वारा इतकं भयान वारा इथं. बरोबर. वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. जास्त हे दाबलं नाही ना, हे राहणारच नाही आम्हाला. पावसा आम्ही राहू कसं? उडवलं तर आम्हाला कुठे जाणार आम्ही? आहे का कोण? बरोबर आहे. वाऱ्याचा धोका आहे म्हणून तुम्ही ते बाहेरून झाकून हो, जा वाड्याचा धोका जम का. आणि ते बी नुसतं जाऊ बांधून रस्त्या बिस्या घेऊन आवळायला लागते. नुसतंच मोकळा. तुम्ही हे दरवर्षी बांधता? अहो दरवर्षी तर काय, मग तुमच्या आता उघडे दिवस झाले की काढून टाकणार. हा. आणि परत पावसाचा दिवस आले का परत असं करा. नेचा आहे ना तो? हो, नेचा कापून आणायचा. उन्हाळ्यात कापून आणायचा. उन्हाळ्यात कापून आणायचा. बरोबर. वजी बांधायची ठेवायची. हा. आणि मग असा मे महिन्यात जूनच्या जून, टायमाला पाऊस नाही का चालू होतो, हा. ते मग बांधायच्या मागे लागायची. बरोबर. असं आहे ते, बांधायच्या मागे लागायची. मग आता गुरं किती आहेत? काय आहे तुमच्याकडे? गुरं आहे ते काय, गाया का म्हशी? म्हशी आहे आणि गाय बी आहे. बर. मग आता काय रानात? रानात. बाकी इथं काय जनावरांचा, रानटी जनावरांचा त्रास तुम्हाला? गुरं घेऊन गेला आणि बिबट्या आलाय. हो, रानात. लय बऱ्या रानात. तुम्ही काय करता त्यावेळेस मग? काय करायचे काय
एका टायमाला हाकलं गेला पळाला तर एका टायमाला धरणार जनावर. धरतात बाप हो असं आहे. हा. अरे बाबा काय. तुम्हाला आता बाजार जर म्हणलं तर किती चालावं लागतं? अहो बाजार काय चाललंय तिकडे वाईला वायला नाही तर बोरला त्या ह्याच्या खाली जायचं शिरगाने ह्याच्या खाली किती किलोमीटर चालावं किती लागतं? अहो लय जायला लागते डोक्यावरून सगळं आणायचं. सगळं डोक्यानं. आणि इथं जर इकडे बोरला जायचं म्हणलं तर इथं खाली उतरून जायचं. खाल्ल्या रोड आहे ना हा, खाली. मग आता पावसात कसं करणार की का भरून ठेवला अहो पावसात? काय भरायचा काय ना सगळं एवढं पैसा मिळतोय का नाही जाऊन जसा पैसा आला तेव्हा जाऊन आणायचा असल्या का पावसाचा. त्या आगोटीचा बाजार म्हणतात तसं मग तुम्ही करून ठेवता पावसाळा सुरू व्हायच्या आधी? कसला काय अर्धा करतो पैसा एवढा पाहिजे का नको डायरेक्ट खरेदी करायला. ते आहे. हा काय बाबा असले 4 रुपये तेवढे आणायचा. मग बाकी शेती वगैरे काय? बाकी काय करायची ती वगैरे त्याची इथं शेती काय नाही करत? काहीच करतोय. हे कुठे गावाचं ते 5-4 वर्ष झाले पाऊस होतोय तेव्हा काही गावात नाही पिकत. शेतीचं उत्पन्न शेती जर करायचं म्हणलं तर गहू गहू आणि गहू डुकरांचा पण त्रास असेलच. डोकरांचा आहे. है ना? त्या टायमाला आहे डोकरांचा रानडुकर रानडोकरांचा त्रास आहे. अहो मरते ते वावर गावाची. आहे ना? हा त्रास लय म्हणजे पोसेल का की लागली त्याच्या मागे. अरे बाप. म्हणजे बी पोसायला लागलं चांगलं धान्य हा धान्य असं जरा बाधा आलं का की लगेच ते की ते लागले असं चोळ मारायला. मग इथं डुकरांचा लय त्रास आहे. आलंय जरा डोकरांचा. अरे बाप. असं. आता तुम्ही किती जण राहता या घरात? हा? घरात किती जण आहे तुम्ही? या घरात- कुटुंब किती जणांचं आहे? हा? किती जणांचं कुटुंब आहे? किती जण आहेत लोक? पोरगा आहे हा. मी अच्छा पोरगा गेला बैलाकडे. अच्छा. गुरण माग हो गुरांना. आता गुरांमागे तुम्हाला असं किती किलोमीटर पर्यंत चालता तुम्ही गुरांमागे दररोज? अहो दररोज तरी किलोमीटर असं चालतोय की जवळजवळ 5-6 किलोमीटर 10 किलोमीटर पर्यंत जातो. म्हणजे रोज गुरांमागे 10-10 किलोमीटर गुरं चारायला घेऊन जायचं. चारा घेऊन जायचं. आता पावसाळ्यात आहे चारायला. हो. मग उन्हाळ्यात अहो हे बनवलं की मग काय घरातून गुरं वैरण कुठं काढून आणायची ती मग टाकायची मोठमोठ. उन्हाळ्यात अडचण आहे. अडचण आहे उन्हाळ्यात लय अडचण. पण इथं काय होय एखाद्याकडे घ्यायला आणायला आहे का सोय तेथून गाडीने कुठं एवढं चढवायचं कोणीवर. बरोबर. असं त्रास आहे. काय आमच्या हातानं काढू इथं कापू म्हणजे गवत म्हणजे काढून हो, ठेवायचं ते गवत चारायचं. असं आता हे दूध वगैरे त्याचं काय रतीबाला काय फायदा वगैरे काय? नाही तर काय घरीच तर काय ताक करायचं कुठं लोण एवढं निघालतं तुमच्या बरोबर. हाताने मागितलं तर घालायचं एवढाच व्यवसाय दुसरं काहीच नाही. असं इथं नाही पोरगी आम्ही इथं राहतो. हा. असं. चूल चालूच आहे अजून का? ते आपलं ऊब मिळावे म्हणून चालूच अहो, हे ठेवायला चालू ठेवायला लागते ऊब मिळाय है म्हणून ना? इथे थंडी लागते. गारटा भरपूर आहे. तुमच्याकडे बघितलं मी दुःख आल्यापासून दुःख हे दिसाना समोरचं. आम्ही असं जसं बोलतोय. चालतोय ना हा. तसं दुःख हटलेलंच नाही रस्त्यातलं. वाटेत सारखं दुःखच आहे. अहो दुःखच आहे. जून महिन्यापासून हे चालू होतं बरं का. जून महिन्यापासून ते आतापर्यंत ते दुःखच. म्हणजे तुम्हाला 4-5 महिने अगदी आम्हाला जसं येत नाही का टाकतात आपल्याला हा. पिंजऱ्या तुरुंगात टाकतात तसं तसं आहे आम्हाला 4-5 महिने. 4-5 महिने हालायचंच नाही. हा 4-5 महिने काय बाबा घरातनं बाहेर पडणं भानगडच नाही. घरात पडायचं जर जात आम्ही काय करू जनावर जायलाच लागतं. हा जनावर म्हणजे पण तुम्हाला- तरी पाऊस लागला हा. तर सारखा लागूनच राहत असं. लागूनच. पावसाळा जर असेल हा? तर इतका पाऊस असेल की बाहेर कळत नाही काय. काय बारीला बरं का खाली जरी थोडा पाऊस कमी आला इथं वाटतं की बाहेरच निघून देत नाही असा पाऊस. इथं वारण पाऊस असा पिकतो एवढा पाऊस असतो. एवढा पाऊस. समोरचं 1-2 फुटावरचं पण काय दिसत नसतं. हे अहो 2 फुटावर काय असं त्याने दुःख हा. ते झाड झालं तर पुढ्यातलं हे एवढे पोरा इतकं नाही पुढे दुखत अरे नाही. बापरे म्हणजे एवढं धुकं असतं हो एवढं दुःख झाड असतं इथं. तरी गुरांमाग आपलं जावंच लागतं. मग काय करा जनावर कुठं लावायला मोकळी. पण मग अशात रानगवे आहेत आता इथं हा. किंवा बिबटे आहेत. मग असं तुम्हाला कधी प्रसंग आलाय का की जे म्हणजे असं ह्याच्यात गेलाय गुरांमाग आणि त्यांनी कधी हल्ला केलाय वगैरे? पुढे जनावर आमच्यावर आहे का? अंगावर कधी आली नाही? हा, नाही अजून आले कधी. नाही कधी. ते गहू बिहू येते ते लोकांच्या हा. एक दोघांच्या आले होते माग गेली होती हा, हा. तिथे. एक दोघांना गव्याने केले बरोबर. हाला गेली होती. थंडी किती असते इथं? थंडी तर लई दिवस जास्तच एकदम. हा जास्त आता जेवढा पाऊस तेवढीच थंडी तेवढी थंडी. है ना? हा चिमक्याच्या माहे संपल तेव्हा जरा इकडं म्हणजे उघड वातावरण उघडतं. वातावरण जरा गरमीच हा, येते. गरमीमध्ये चांगलं वाटते. वातावरणात थंड एकदम हा गरमीमध्ये आम्हाला काय त्रास आता होत तुमचं महाबळेश्वर खाली असल्यामुळे इथून तुम्हाला जरा हे बरं हा वाटतं. बरोबर थंड येत असं. हा असं आहे. पाण्याचं कसं काय आता हा प्यायचं पाणी पाणी होय पुढे प्यायचं पाय आणतोय झाली आणतोय दरवर बरं. काय नाही. तिथनं डोक्याला जाणतो मग काय हा. करायचं पाण्याची बी काही नाही. आता तुमचं जेवण खाणं काय असतं जास्ती करून? इथं आता धान्य तर कुठलं येत नाही. मग काय खाता जास्ती? भात, हे आणायचं धान्य विकत गहू गहू वगैरे? गहू वगैरे कुठं नाचणी? नाचणी कुठं म्हणजे नाचणी आहे जास्त कोण इकडे घालते ज्वारी कुठं काय अशी आणतो गहू
गहू बाकी मग भरडायचं वगैरे म्हणलं आपलं हे आता जात दिसतंय इथं हे जात्यावरच जात आहे पहिले हे जात किती वर्षाचं आहे? पहिले पूर्वी आमच्या बापाचा आहे 60-70 वर्षाचं असली जात. हो हो आहे तुम्ही आतापर्यंत वापरताय. हो ते आता हे गिरणी झाले काय आता त्याला कोणी बघित नाही दिले आपलं पण हाय घरात ठेवले राखले काय टाकून दिले नाही बाबा टाकायचं नाही बरोबर बाहेर टाकायचं नाही बाबा बरोबर सांभाळलेले सांभाळलं पाहिजे. म्हणजे आपली पूर्वजांची आठवण म्हणून हा आठवण म्हणून बरोबर बरोबर. हे घे बाळा. होय होय बघ चिया ठेवू का नाही नको चहा. ठेवतो चहा. आज आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही भेटाल का नाही पण म्हणलं आपलं चला. नाही मी आताच बरं का मी घरी नव्हतो हा. खाली गेलो होतो अच्छा ते आताच आलो मागाची रानात होते का? हा नाही गेलो खाली गेलो होतो बरं गावाला गेलो. मग आता आज गुरांमागं कोण गेलं? धुराचा लावली मी जाणार आहे अच्छा नाही आम्ही त्यासाठीच आवाज दिला बाहेरनं म्हणलं आधी कोण आहे का नाही तुम्ही बघू. हा तुम्ही म्हणले पुण्या मुंबई सारखं विचारून काय येत हो मी तेच म्हणलो ना हो, पुणे मुंबईला मी बी गेलो तिथं काय होय आणि तिथं माझ्या तारखेला खरं बरं का हा. सर माझ्या तारखेला काय होते सांगू का तुम्हाला माझ्या तारखेला हे होत नाही पुणे मुंबईत गेलो हा. ना तुमची खोली आहे ना नाही ही खोली कळतच नाही तुमच्या जर माहिती जरा असेल ना, गोंधळून जातो माणूस. नाही नवीन तिथं माणूस. तुमच्यावरच मी जाणार मला एकला जाताच जमत नाही तुम्ही नेलो ना माझे तर तुमच्या खोलीवर मी जाणार आणि ती सवय असते ना शहरात एखाद्याच्या घरी जाताना बाबा येऊ का आहे का कोणी घरात तशा आम्हाला सवय लागली म्हणून आवाज नाही दिला बरोबर तुम्हाला. आहे ते मुंबई पुण्यात मुंबई नाही का म्हणलं इथं तुम्ही येऊ आता तुम्हाला इथं गावाला कुठल्या की बरं का कुठल्या खेड्यात कोण म्हणू शकत नाही की येऊ येऊ नका नका. घरात बरोबर. येऊ शकत म्हणून असं नाही कोणी म्हणत. तुम्ही म्हणले की काय विचारायचं हो मग म्हणलं ना कायच नाही काय विचारायचं या घराची उंची तुम्ही एकदम कमी ठेवली ही काय मुद्दामून ठेवली का कसं काय याच्या मागचं कारण? याच्या मागचं नाही वाऱ्यामुळे ठेवली जरा होती पहिले ते वाड्यासारखं होती ते म्हणतात हा जरा म्हणजे वारा असलं उंची जास्त असली की वाऱ्याने उलगडतं. वारं जरा जास्त धडक घेत हा. उंची थोडी कमी असली ना हा. ते जरा वारे आले तरी जरा वरणे निष्ठून जातं बरोबर. आणि जरा वंश दिलं का हा. घर की वाऱ्याची ही बसती बरोबर. जोराचा धक्का बसतो हा. एका टायमाला घराला गचका देतं ते खरंय आणि हे जरा खालपुट असलं का त्याच्यानं वारं निष्ठून जातं निष्ठून ह्या आयडिया बाळा पैसे असं झालं असे ऐ, काय नातू आहे का नातू 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 अच्छा. नातू काय नाव आहे? हे घे. कर शूटिंग आमचं राजवीर. अवघ्या काही क्षणांची आजची ही भेट, परंतु आपली दखल घेत कोणीतरी आपल्याला भेटायला आले याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. याच गोड आठवणी मनात साठवत आम्ही सर्वांचा निरोप घेतला. मस्त एकदम छान केलेले. ते पलीकडनं दरवाजा आहे त्याच्यातनं सगळे आत येत असतील. हा हा हे जे आता आहे हे तुम्ही पावसाळ्यासाठीच खास लावले पडू नये म्हणून. वारा असतो ना प्रचंड. हे कौलं वगैरे बदलायची. जर काही हे आलं तर जरा आपली झाडून बसवायची. रातचं वगैरे तुम्हाला बाहेर पडायला अवघड होत असेल माहिती ना. कुठं काय काय बघा बरं लाईटीचं तसं आत एकच बल्ब आहे, बाहेर नाही काय व्यवस्था. नाही इथे लावला होता पण ते पावसामुळे हे लावला होता पण हा हा ते पावसामुळे हे झाडावरती कसलं शेवाळ चढले म्हणजे इथं पाऊस काय असेल. अहो, काय पाऊस नाही लहान आहे. तू पण अशा वातावरणात तुम्ही राहताय म्हणजे मोठी गोष्ट आहे. असं इतक्या घनदाट जंगलात राहून तुमचं इथं चालू आहे सगळं दैनंदिन. का असं तुम्हाला वाटत नाही खाली जाऊन राहावं वगैरे, इथं बास नको कुठंतरी आपलं वाडी वस्तीला राहावं. अहो, कसले आले घरांवरती हे काय गुरांसाठी आणून ठेवलंय. गुरांसाठी चारा वल्ला चारा खातात का पण. मला कापून आणलेला आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या या रानमाणसांच्या मनाची श्रीमंती आज अनुभवली. यांचे जीवन कठीण असूनही यांच्या मनातील ऊब आणि आदर पाहून मन भारावून गेले.